ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चंद्रपुरात केलेल्या टीकेला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये असा टोला त्यांनी लगावला। अंधारे केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्य करत असल्याचा आरोपही धानोरकर यांनी केला। मुंबईतील मनपातील व्यवहारांबाबत आधी जनतेला उत्तर द्यावं असंही त्या म्हणाल्या। चंद्रपुरात शेण कुणी खाल्लं हे आपले नेते संजय राऊत यांनाच विचारा असा उपरोधिक प्रहार देखील त्यांनी केला। महाविकास आघाडीत राहायचं असेल तर घटक पक्षांचा सन्मान राखावा, अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही धानोरकरांनी दिला। शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी काल जे चंद्रपुरात वक्तव्य केलं, खरं तर सुषमाताई या महाराष्ट्राच्या नेत्या मोठ्या नेत्या आहे आणि त्यांना अशा पद्धतीचे वक्तव्य करून सतत प्रकाश होतात हे राहायचं असते। आणि त्यांनी म्हटलं की चंद्रपुरात आम्ही लोकसभेत नाकेबंदी करू। खरं तर नाकेबंदी करायची होती तर तुम्ही मुंबई महापालिकेत कुठं गेल्या होत्या नाकेबंदी करायसाठी? आणि ज्या चंद्रपुरातल्या लोकांनी घटक पक्षाशी गद्दारी करून भाजपासोबत हातमिळवणी केली आणि संजय राऊताच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या शिवसेनेच्या लोकांनी शेण खाल्लं अशा लोकांना जर का आपलं पाठबळ असेल तर अशा सगळ्या घटक पक्षातील नेत्यांचं स्वागत आम्ही करतो। आणि नाकेबंदीचा विषय आपण बोललात, मागच्या वेळेस देखील नाकेबंदी करायचा प्रयत्न अनेकांनी केला, पण ती नाकेबंदी तोडून जनतेने मला या लोकसभेच्या सभागृहापर्यंत पाठवलं आणि मला विश्वास आहे, माझा मतदारांवरती विश्वास आहे, जनतेवरती विश्वास आहे। यावेळेस देखील ती नाकेबंदी तोडून मला नक्कीच या लोकसभेच्या सभागृहापर्यंत जनता पाठवेल आणि खऱ्या अर्थानं निवडणुका काय असतात, निवडणुका कशा लढवल्या जातात याची इत्थंभूत माहिती ही सुषमाताईंनी देखील या ठिकाणी घेतली पाहिजे।